हाय व्ह्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत अंडा बटर मसाला। तर इथे मी अंडी उकडायला टाकलेली आहेत। तर अंडी उकडायला टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे, म्हणजे अंडी आपली फुटत नाही उकडताना। तुम्ही बघू शकता अजिबात अंडी फुटलेली नाही आहेत आपली। तर अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे। आणि कधी पण अंडी उकडताना लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की अंडी नॉर्मल रूम टेम्परेचरला असली पाहिजे। फ्रीजमधून काढून अंडी डायरेक्ट उकळायला टाकू नका, त्यांना नॉर्मल टेम्परेचरला येऊ द्या आणि मगच उकडा। आता इथे मी एक बटर मसाल्यासाठी वाटण घेतलेलं आहे। तर इथे घेतलेलं आहे 3 मीडियम साईजचे कांदे, अर्धा इंच आलं, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, हे आहे 8 ते 10 काजू, थोडीशी कोथिंबीर आणि टोमॅटो। तर हे पहिले आपण तेलामध्ये थोडंसं परतून घेणार आहे आणि मग आपण हे वाटून घ्यायचं आहे थंड करून। ही आहे आपली बेसिक ग्रेव्ही। मग ह्याच्यातून तुम्ही बटर पनीर बनवू शकता, बटर चिकन बनवू शकता किंवा एग बटर मसालाही बनवू शकता। आज आपण बनवणार आहे एग बटर मसाला। हे पहा, आता इथं आपण कढईमध्ये ना 2 चमचे तेल घेतलेलं आहे एग बटर मसाला बनवण्यासाठी। तर सगळ्यात आधी आपण काय करणार आहे, ह्याच्यामध्ये कांदा, आलं, लसूण, मिरची सगळं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला। काजू नंतर टाकायचे आहेत आपल्याला। हे 2 मिनिटं आपल्याला छान असं फ्राय करायचं आहे, जास्त नाही, 2 मिनिटं। तर आपण हे 2 मिनिटं फ्राय करूया। हे पहा, हे 2 मिनिटं परतलेलं आहे मी, बघू शकता थोडंसं असं ब्राऊन व्हायला लागलं। आता आपण ह्याच्यात टाकणार आहे टोमॅटो, काजू आणि कोथिंबीर। हे छान आता परतून घ्यायचं आपल्याला। हे पहा, आता आपण हे छान परतले। आता आपण ह्याच्यात अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे। हे अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे मी आता। आणि आता आपण हे पाणी पूर्ण आटेपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे, पाणी आटवायचं आहे। आणि मग नंतरून हे ताटात काढून थंड करून आपण हे वाटून घ्यायचं आहे। आता आपण पाणी आटेपर्यंत थांबूया, 5 मिनिटं लागतील। हे पहा, आता आपण चेक करूया। हे पहा, आपलं पाणी पूर्ण आटलेलं आहे। आता आपण हे सगळं काढूया एका ताटामध्ये, थंड करूया आणि मग ह्याला वाटूया। आता आपण गॅसची फ्लेम स्विच ऑफ करायची आहे। हे पहा, इथे मसाला मी काढून घेतलेला आहे। आता हा गरम आहे, हा आपण पूर्ण थंड करायचा आहे आणि मग आपण एक मसाला बनवायला घेणार आहोत। पहिले हा पूर्ण थंड होऊ द्या आणि मग तुम्ही हा मिक्सरला वाटून घ्या। हे पहा, इथे मी गॅस चालू केलेला आहे आणि आपण जी अंडी उकडून घेतली होती ना, तिला आता मी थोड्याशा अशा स्लिट्स केलेल्या आहेत। तर ते आपण अंडे ह्याच्यात टाकायचे आहेत कढईमध्ये। मी त्यांना थोडेसे चिरा दिलेले आहेत अंड्यांना। आपण ह्या अंड्यांमध्ये ना थोडंसं मीठ टाकायचं आहे, थोडीशी हळदी पावडर, एकदम किंचितशी, आणि 1 चमचा मिरची पावडर। ही तिखट मिरची पावडर नाहीये, कमी तिखट आहे। आणि आपण टाकणार आहे अर्धा चमचा तेल। आणि आपण ह्यांना मीडियम गॅसवरती छानपैकी असं फ्राय करून घेणार आहे मसाल्यामध्ये। छान असं मसाल्यांमध्ये अंडी कोट करा व्यवस्थित, म्हणजे ही टेस्ट छान लागेल अंड्यांना। छान असं कोट झालेले आहेत आपली अंडी। तर आपल्याला ही 3 ते 4 मिनिटं छान असे फ्राय करून घ्यायचे आहे। मीडियम टू लो फ्लेमवरती करा हे, नाहीतर हाय फ्लेम केली तर ही सगळी मिरची पावडर आहे ती करपून जाईल। हे पहा, आता 5 मिनिटं आपली छान अशी अंडी फ्राय झालेली। तुम्हाला ह्या चिरा दिसतील व्यवस्थित, मी कशा चिरा मारलेल्या आहेत असे तुम्हाला व्यवस्थित चिरा मारून घ्यायचे आहे, म्हणजे मसाला ह्याच्या आतपर्यंत जाईल। आणि जेव्हा तुम्ही हे ग्रेव्हीमध्ये शिजवाल अंड ग्रेव्हीमध्ये, तेव्हा मसाला ह्याच्या आतमध्ये जाईल, चव जाईल अंड्यामध्ये ग्रेव्हीची। त्यामुळे नक्की हे असं स्लिट द्या ह्याला। आता आपण हे काढून घेऊया। पहा, ज्या कढईमध्ये आपण अंडी फ्राय केली ना, त्याच कढईमध्ये ना आता आपण थोडासा मसाला फ्राय करणार। तर इथे मी घेतली 1 दालचिनी,
3 वेलची आणि अर्धा चम्मच जिरे। हे थोडंसं आपण तेलामध्ये फ्राय करायचं आहे मसाला आणि नंतर ना आपण ही ग्रेव्ही टाकायची आहे। म्हणजे हे जे वाटण केलं होतं ना आपण, टोमॅटो, कांदा, आलं, लसूण, कोथिंबीर आणि काजूचं पेस्ट, ती पेस्ट आहे ही थंड करून मी वाटून घेतलेली आहे। आता आपण हे ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे ग्रेव्ही। आपण आता ग्रेव्ही बनवणार आहे, तर तेलामध्ये हे थोडेसे मसाले फ्राय झाले की मग आपण हे टाकायचं आहे। हे पहा मसाले फ्राय होतात ते, तोवरच आपण ह्याच्यामध्ये हे एक बटर मसाला आहे, त्याच्यात बटर टाकायचं आहे अर्धा चमचा। जर तुमच्याकडे बटर नसेल, नाही टाकलं तर काहीही हरकत नाही, चव अगदी तशीच येईल। हे पहा आता आपण ही वाटण जे आपण केलं होतं ना ते टाकायचं आहे आणि वाटण छान असं तेलामध्ये मस्तपैकी फ्राय करायचं आहे। हे वाटण परतते त्यातच आपण मसाले टाकणार आहे। पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 2 चमचे लाल तिखट। तुम्ही जितकं लाल तिखट खाता तुमच्या हिशोबाने घ्या। मसाले ह्याच्यासोबत छान परतून होतात। ग्रेव्ही जो मसाला वाटण आपण तयार केले त्यामुळं मसाले ह्याच्यातच टाकायचे आणि छान असं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहे मसाले। हे पहा कलर पहा किती छान आलेला आहे। तुमच्याकडे काश्मीरी मिरची पावडर असेल तर नक्की वापरा, त्याने खूप छान कलर येतो ग्रेव्हीला। हे पहा तर आपली ग्रेव्ही छान अशी परतलेली आहे, तेल सुटलेलं आहे आपल्या ग्रेव्हीला छानपैकी। आता आपण काय करायचं आहे, जे ताटामध्ये आपण मसाला काढला होता त्याच्यातच आपण 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे मी, म्हणजे आपण ग्रेव्ही करत आहोत ना, ही एक बटर मसाला आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी टाकायचं आहे। मी 1 ग्लास पाणी टाकलं आहे, कारण आपण ह्याच्यामध्ये अंडे पण टाकून शिजवणार आहे, त्यामुळे 1 ग्लास हे पुरेसं आहे पाणी ह्याच्यासाठी, ग्रेव्हीसाठी। हे पहा आता आपण ह्याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकूया। चवीनुसार मीठ टाका। आता मीठ टाकून छानपैकी आपण मिक्स करायचं आहे आणि ह्या ग्रेव्हीला छान अशी उकळी आली की मग आपण ह्याच्यात अंडी सोडणार आहे, त्यामुळे आपण ही उकळी काढूया ग्रेव्हीला। हे पहा उकळी आलेली आहे छानपैकी आता आपल्या ग्रेव्हीला। तर आपण काय करायचं ना, आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा कस्तुरी मेथी टाकायची आहे ह्याच्यामध्ये। कस्तुरी मेथीने खूप छान चव येते। ही कस्तुरी मेथी मी घरीच बनवलेली आहे, मी फक्त मेथीची पानं वाळवलेली आहे। जेव्हा पण मेथी स्वस्त होईल त्याची पानं अशी निवडून घ्यायची आणि एका ताटामध्ये छान अशी फॅनखाली वाळवू द्यायची। उन्हात अजिबात वाळवायची नाही, तर मेथीचा कलर जो आहे तो डार्क होतो, हिरवा राहत नाही, त्यामुळे फॅनखाली सुकवायची आहे तुम्हाला ही मेथी। जेव्हा मेथी स्वस्त असेल तेव्हा तुम्ही हे करू शकता। आता ही उकळी आलेली आहे, तर आता आपण अंडी सोडून घेऊया ह्याच्यामध्ये। हे पहा अंडी जी आपण फ्राय करून घेतली होती ना ती आपण आता ह्याच्यात टाकलेली आहे। आता मीडियम फ्लेमवरतीच ही भाजी शिजून द्यायची आपल्याला एग बटर मसाल्याची। आणि इथे मी काय केलं आहे ना,
2 अंडी तशीच ठेवलेली आहे पातेल्यामध्ये फ्राय केलेली। तर हे तेल आणि ही अंडी काय करायची आहे, आपल्याला चाकूनी बारीक बारीक कापायची आहेत ही अंडी आणि ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून ती ग्रेव्हीमध्ये टाकायची, म्हणजे अंड्याची जी चव आहे ती सुद्धा भाजीमध्ये व्यवस्थित उतरेल। तर आता हे मी सुरीने कट करून घेते। हे पहा, हे अंड्याचे तुकडे मी मसाल्यामध्ये छान असे मिक्स करून घेतलेले आहेत आणि आता आपण हे ग्रेव्हीमध्ये टाकणार। ह्याच्यामुळे देखील तुमची ग्रेव्ही जी आहे ना ती घट्ट होते। आता आपण हे छानपैकी मिक्स करून घेऊया, म्हणजे काय होईल ना, एग बटर मसाल्याला अंड्याची अशी ओरिजिनल टेस्ट येईल। हे पहा, आता आपण छान ह्याला एक मस्त मोठी उकळी काढून घेऊया आणि मग मी ही भाजी तुम्हाला सर्व करून दाखवते। हे पहा, आता आपली छान अशी उकळलेली आहे ग्रेव्ही एग बटर मसाल्याची मस्तपैकी। तुम्हाला जर ही आणखीन घट्ट हवी असेल तर तुम्ही आणखीन घट्ट करा। मी ही इतपत पातळ ठेवली कारण ही जेव्हा थंड होती ना तेव्हा आणखीन थोडीशी घट्ट होती, जास्त घट्ट होती, त्यामुळे मी पहिलेच ह्याला जास्त आटवणार नाही ह्याच्यातलं पाणी। आणि जर तुम्हाला भातासोबत खायची आहे तरीही तुम्ही ही एन्जॉय करू शकता, रोटी, पुरी, सब्जी, नान कशावर सोबतही छान लागते। आता तुम्ही काय करा ना, हे मी गॅस बंद करते आहे आणि मी तुम्हाला ही डिश सर्व करून दाखवते। आता आपली भाजी शिजलेली आहे। जेव्हा पण तुम्ही ही ग्रेव्ही उकळाल ना तर गॅस खूप जास्त फुल करायचं नाही आहे, नाहीतर ह्याचे ना शिंतोडे इकडं तिकडं उडतात। ग्रेव्हीचे जे शिंतोडे आहेत ना ते इकडे तिकडे उडून तुम्हाला तुमच्या अंगावरती पण उडू शकतात, त्यामुळे शक्यतो मीडियम गॅसवरती शिजवायचे आहे। आता आपली झालेली आहे ही मी तुम्हाला सर्व करून दाखवते, अंडा बटर मसाला। हे पहा व्ह्यूअर्स, आपला एग बटर मसाला तयार आहे। मी थोडीशी कोथिंबीर आणि बटर टाकून ह्याला गार्निश केलेला आहे। तुम्हाला मी सगळीकडून दाखवते याचा व्ह्यू। हे पहा किती सुंदर दिसते आपली गरमागरम भाजी। ही तुम्ही चपाती, रोटी, नान, भाकरी कशासोबतही खाऊ शकता, पुरी, राईस। दिसते ना छान टेस्टी टेस्टी यमी यमी। जर तुम्हाला माझी ही एग बटर मसाल्याची रेसिपी आवडली तर माझे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा। माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा।